भाई आज माझ्याकडून ना खूप मोठी चूक झाली. सीन काय झाला माहितीये काय, मी जेव्हा तिकडे गेलो ना खूप सारे व्हिडिओ काढले त्यानंतर स्टोरेज फुल झालं. स्टोरेज फुल झाल्यानंतर ना भाई मी जे माझे ऍप्स वगैरे होते ना, जे मी युज नाही करत जास्त, ते सगळे डिलीट केले. आणि गॅलरीमध्ये जे फोटो व्हिडिओ होते ना, जे मला लागत नाही ते पण मी डिलीट केले. आणि चुकून ना माझ्याकडून सकाळी मी ना गोरेगाव स्टेशनला व्हिडिओ काढलेला, तिकीट वगैरे घेतल्यानंतर एक व्हिडिओ काढलेला तर तो माझ्याकडून चुकून डिलीट झाला भावांनो. तर स्टार्ट मी तिथूनच केलता की मी कुठं चाललोय, काय चाललोय, हे सगळं स्टार्ट मी चुकूनच करता. तुम्हाला चुकून डिलीट झालाय. तर मी मालाडतून स्टार्ट करतो व्हिडिओ, मालाड बोरिवली पासून. प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा. हो गाईज, मी आलोय बोरिवलीला, गोरेगावला. पूर्ण म्हणजे ट्रेन कॅन्सल आहे, तर मी आलोय बोरिवलीला. आता बोरिवलीवरून मी ट्रेन पकडतो बोरिवली स्टेशन. तर बोरिवलीवरून मी विरारची ट्रेन पकडतो. ते विठू नंतर आता बघू ट्रेन कधी येते, काय राहायचं मला. ठीक आहे आई, ट्रेन चेक केली. ट्रेन आता आहे प्लॅटफॉर्म नंबर 4 वर विरारची. तर मग पटापट जातो, या बोधग्यातून जातोय खालून. आई कडक लय धावपळ या, आपण कधी एवढी धावपळ केली नाहीये. जाऊया वरती, बघूया आपण. आग्र्याची ट्रेन आहे भावनो, खूप म्हणजे खूप धावपळ आहे. आता 4 वरती बघितली तर 4 वरती ती 10:50च्या नंतर लागणार आहे. त्याआधी चर्चगेट लागली. मग मी प्लॅटफॉर्म नंबर 5 वर येऊन 6 वरती चेक केलं, मग 6 वरती लागली विरार. पळत पळत जातो, भाई पकडतो. भाई विरारवाल्यांना सल्यूट आहे फुल. एवढा डेलीचा प्रवास करतात भाई, कामधंदा करून, नव्हता ड्युटी करून. पट्टे विरार स्ट्रगल करतात भाई, नव्हतं ड्युटीच्या बघा. मित्र उभा इकडे कधी वाजून पागल झालं फुले बघा. तू मला जर आधी बोलला असता ना केसला आहे झालं असतं. तू कसा स्ट्रगल करतात रे तुम्ही लोक एवढा. इथे एवढं राहतो तू, ही आणली हे बघा, आप्पाची घेऊन आलाय भाऊ आपला. जाऊया त्याच्या पहिला त्याच्या घरी जाऊया. बिल्डिंग बघा काय, हे बघा कारवीर पार्क करायला असं वरती पण आहे. आम्ही बोलतो गरीब लोकांच्या घरी झाला, हे गरीब आहे. हा पैशावाली माणसं ना भाई आपली मजा घेतात काय, कसा बोलतो गरीब लोकांच्या घरी झाला भाई. बिल्डिंग एक काय बघा, ही लॉबी आहे. सो गाईज आता आम्ही निघालोय नाग्याभाऊ नेहमी. आता आपण जाऊया लोकेशनवर, बघतो आता लोकेशन कसे आहेत काय, तुम्हाला मी सगळे अपडेट देतो. तुम्ही फक्त सोबत राहा. हे बघा टीव्हीएस काढली, आप्पाची ठेवली आम्ही. आता आप्पाची होती ना पहिली, आता R15 काढली आहे. तर जाऊया आपण. भावनो हे सगळं गावाला बघायला भेटतं, आणि आज मला विरारला पण बघायला भेटतंय बघा. ट्रेन साठी ट्रेन गेली इथून, आणि इकडे सगळं हे लावलंय, काय बोलतात रे याला, स्टॉप. हे बघा आता गाडी चालली. हे सगळं गावाला बघायचो, आज विरार मध्ये येऊन बघायला भेटतंय. फाटक 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 बोलता याला, फाटक बरोबर. हे बघा विरारचा रस्ता बघा. आता ट्रेन गेली. हो आता पूर्ण डोळ्याची पूर्ण वाट लागणार आहे भावांनो. हेल्मेट नाही, गॉगल नाही, काय नाही, घाण जाणार आहे डोळ्यामध्ये. बघा भावांना पायी तर लय धूळ होती, त्याच्यामुळं भावांना गॉगल घेतलाय दोघांनी. 100 रुपयाला एक एक. हे चर्चगेटला 50 ला भेटतात, त्यांनी आपल्याला 100 ला दिलेत. राहू दे, त्या धुळमुळे घेतला. फट्टे डस्ट इकडं, आणि नुसते पुष्पा मधले टेम्पो फिरतात ना इकडं. ते पुष्पामध्ये असत नाही. बाहेर रोडची हालत बघा तुम्ही, एकदम पॉश रोड आहे, थोडी पण धूळ नाही ना, एकदम डांबर रोड, एकदम कडक रोड आहे. गाडी थोडी पण हालत नाही भाई. टेम्पो आहे. भाऊला टेचकी देऊया आणि जाऊया पुढं. बाय रुक भाऊनं मॅच बघायला थांबले, थोडं गाडीला पण रेस्ट भेटेल ना. भाई नजारा बघा, एक नंबर आहे. संडेला जरा प्रॉब्लेम झालता म्हणून संडेला नाही आलो आम्ही फिरायला.
मग माझा मित्र बोला भाई ये तू मंडेला अशी पण सुट्टी होती जॉबला दोघांना पण. आपण विरारला राहतोय बेसला. लोकेशन बघा भाई, इकडे बघा, इकडे समशानभूमी आहे. दाखवतो बघा, आपल्याला कुठे जायचं तुम्हाला दाखवतो. फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा भावना असे चांगले व्हिडिओ बघा. हे बघा इथं प्रत्यक्ष रेडी आहे, दिसली बघा. याच्यातून भारी भारी व्हिडिओ आणायचे आपण, काय याच्यातून भारी भारी, फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे भावानं, बाकी काय नाही. नाग्या काय बोलतो नाग्या तू? हा बायला सांगतोय मी, बोल तू काहीतरी, बायला असतं. तर रस्ता कुठे येते? समोरलाच आहे ना, आज आहे ना बघू. आज येते नाही रे भाऊ, त्याला बोलतोय घे मोबाईल, तुला काय बोलायचं ते बिंदास बोल. बायला असतं, नुसतं हसायचे काम करतोय, नुसतं हसाय. कपड्याची हालत बघा, एकदम एकदम खराब झाली. अरे फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा भावानं चांगले व्हिडिओ बघा आणि भावाला सपोर्ट करा, बाकी काय नाही. इथे बघ, इथं जेवणाचं पण इथं येऊ जेवायला, इथं जेवायला येऊ. काय शौचालय हागल आहे ते? चल ना, महिला शौचालय. शौचालय कुठे? महिला शौचालय महिला इकडं, काय पुरुष कुठे आहे? आहे ना आतमध्ये, बघूया महिला का लिहिलं, महिला लिहिलं आतमध्ये घुसा. महिला शौचालय. कपड्यांची वाट लागली, पण कपडे पूर्ण असे मळकटलेत, सफेद आहेत म्हणून. हा ना, कपडे बघा तुम्ही, कपडे हे दाखवा, इकडून दाखव. हे बघ, कपडे पूर्ण मळकटलेत. आणि जर हे गॉगल घेतला नसता ना, लय मळकटले. जर गॉगल घेतला नसता ना, तर डोळ्यात पूर्ण वाट लागली असते, पूर्ण लाल लाल झाले असते. विरारच्या हवेला थांबलो, कडून गॉगल घेतला. सर्टिफिकेटला तर भेटतात 50 रुपयाला, भाव इथं 100 रुपयाला विकतात. 100 रुपयाला. त्याला बोललो कमी करतो, तो बोलतो मला अरे 120 ला तुम्हाला 100 रुपये देते. त्याला वाटलं मी गावावर लावलाय. आता जाऊया आपण आतमध्ये. सर्च केलं तर 2 दिवसापूर्वीच आमची बात चाललेली, भाई आपण जाऊया कुठेतरी. त्याला घेऊन आलो, त्यांनी गुगलला पण सर्च केलं, त्याला पण आवडलं म्हणून तो लगेच गाडी काढल्या लगेच निघाला. आणि त्याच्या मोठ्या भावाने आपल्याला गाडी दिली, म्हणून दादा थँक्यू दादा. एकदम चांगले चांगले लोक. बोलतात ना, जुन्या काळात आल्यासारखं वाटतं. हा, एकदम ना, एक नंबर. शंकर भगवान आहेत, एक नंबर आहे भाई, खरंच. मला एवढं देवांच्या नावानं माहिती, म्हणून तुम्हाला मी जे आहे ते दाखवतो. इथं गणपती बाप्पा आहेत, हे बघा. आणि अजून पण आतमध्ये काहीतरी आहे वाटतं, इथे नाव पण नाही मेन्शन केलंय. जरा बघा काय वाटतंय बघा भाई, एक नंबर. ही किती येते बघ भाई. कोणाला माहिती असेल ना देवांचे नाव, तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ चालू आहे, आम्हाला विचार करते मोबाईल ते चिंता बोलला. एक नंबर आहे. त्यांना देवांची सगळी काही नावं माहिती असतील, हे बघा तुम्हाला दाखवते मागे. हो, तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा भावांनो, कोणते देव आहेत, काय आहेत, हे ते भावाला पण कळू द्या, ठीक आहे. हे बघा मागून बघा. तर या एकदा व्हिजिट करा, एकदा असे चांगल्या चांगल्या स्पॉटवर व्हिजिट करा भावांनो, ठीक आहे. घरात बसून काय नाही, 4 भिंतीमध्ये बसायचं नाही, बाहेर फिरा, थोडी दुनियादारी बघा. हेच वय, हे जर वय एकदा निघून गेलं ना भावांनो, आणि लग्न जर केलं ना, तुम्ही राशन पाणी शिवाय दुसरी कुठं जाऊ नाही शकत. राशनच्या दुकानात आणि घरी, हे दोनच तुम्ही जागेवर फिरू शकतात. तर प्लीज लग्नाच्या अगोदर जेवढं होईल तेवढं फिरा, ठीक आहे, आणि एन्जॉय करा भावांनो. बस पैशाकडे बघू नका, पैसे असे तसे खर्च होतात, पैशांकडे लक्ष नका देऊ. आपले जाते आम्ही आपलं बी स्टाईल वगैरे, बाहेर मंदिरात स्टाईल वगैरे नाही मारायचं. तेव्हा मंदिर तेव्हा पालखी भाऊ दर मोबाईल दर एकदम भाऊला घेणार येईल भाऊ. असं आहे एक मिनिट, हे बघा मंदिर आतमध्ये बघा, सगळं म्हणजे साईबाबांचं जे आहे ना, सगळे म्हणजे जुने पुराणे वस्तू आहेत बघा, सगळ्यात आहे बघा. हे असे बाहेर निघल्यावरती असे चांगले चांगले आपल्याला सगळे नजारे बघायला भेटतात बाबा.
मी तू टेन्शन नको घेऊ, मी सगळं काढतो. ब्रह्मा दक्षिणा नाही भाऊ ना, तुम्हाला अजून दाखवतो. तुम्ही बघा लोकेशन, एक नंबर मंदिर आहे. प्लीज एकदा या सर्वांनी. हे बघा इकडं बघा. मला देवांची जास्त नावं माहिती नाहीये, चुकून काय निघालं तर भावाला समजून घ्या. मी इथं सांगतो, मी फर्स्ट टाइम आलो म्हणजे मंदिर वगैरे नाही, काही नावं माहिती नाही जास्त मला. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा भावांनो. रेडी आलो आपण, आपला भाऊ आहे काय. भाव नाही बघा इकडं, लहान पोरं त्याला खुश होतील इकडे बघून. नाही असं द्या, आवाज आला का? आवाज आवाज काय वाजतंय? हा बघा काय वाजतंय बोलतोय. नाही बघा खूप आहेत. चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी भावाला सपोर्ट करा. नाही काय खायचं तुला? टाइमपास टाइमपास भावाला तुम्ही बघितलं असाल मंदिर, हे बघा एकदम बोलतात ना जुन्या काळातलं जसं असतं ना बाई, फुल तसं आहे. असं काय ते फिरा यार, चप्पल नंतर घालूया ना आपण. हे बघा ना, एक नंबर आहे यार. आणि इकडे विरारला आहे, प्रति शिर्डी करून. विरारच्या हायवे मधून तुम्ही लेफ्ट मारला ना, आतमध्ये सरळ आहे. 1.5 तास लागला ना आपल्याला. 1 तास. एक 1.5 तास लागला आम्हाला. रस्ता खराब आहे. हे बघा ना, हे बघा ना, खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. म्हणजे मन एकदम शांत होत. नागू भाऊ नुसतं लाजतोय आपला. नाही फिलिंग वाटते यार, एक नंबर. शांती. मी तो का एकाच जॉबवर होतो भाऊ, थोडी आठवण करून देतो तुम्हाला. हा, आणि मी एकाच जॉबवर होतो, तिथे आमची ओळख झालेली. भाई आम्ही सोबतच असायचो, लय हाशी मजा करायचो. त्यानंतर आम्ही 2-3 वर्षानंतर ना, हा तीन वर्षानंतर आम्ही भेटलो. आणि भेटलो तर भावना डायरेक्ट दर्शनाला आलो साईबाबांच्या. अशा ठिकाणी भेटलो आम्ही, कुठंच नाही गेलो 3 वर्षामध्ये. डायरेक्ट फर्स्ट टाइम आम्ही आता भेटलो. आणि आता आम्हाला लय भूक लागली. सकाळी भाटे चेंज केले. हा, सकाळी फक्त समोसा पाव खाल्ला. आम्ही चाय चपाती खाऊनच निघालो घरातून. तर आता आपण बघूया, इथं विचारलंय 100 रुपये एक थाली अनलिमिटेड जेवण आहे. तर तुम्ही पण आले तर एकदा खरंच खावा. बाहेर खाण्यापेक्षा आपल्या इथंच खाल्लेलं बरं आहे. हे बघा, हे हॉटेल आहे गुंजाबाई की रसोई. तो लंच करायला बाहेर नाही खरंच. भाऊ भाई गेला आणायला, त्याला विचारलं आम्ही 100 रुपये थाली, चपाती सोडून डाळ भात अनलिमिटेड घेऊ शकतो. आपण काय एवढं खात नाही, थोडंच खातो. तर थोडंफार खाऊन निघूया. आगे भाऊ घाबरतोय, तो व्हिडिओ बघाल तेव्हा मग खुश होईल. बाई बोललो असतो तर बरं झालं, असा बोलेल तर नंतरला विचार करते पब्लिक. भाऊ नाही बघा, 100 रुपये थाली. अजून काय पाहिजे? फुल घरासारखं जेवण आहे. हे बघा एकदम मस्त आहे, टेस्ट पण चांगली आहे, एकदम मस्त आहे. चपात्या बिपात्या एकदम घरसारखं जेवण आहे. इथे जाऊन जेव्हा आपण जेवणाची मजा घेऊया. एकदम घरसारखं जेवण ना, पोळ्या वगैरे एक नंबर. जेवण एक नंबर झालंय. पोट बघा, पोटला फुगलं एकदम. दाबून खाल्लं, अनलिमिटेड होतं म्हटलं मग दाबूनच खायचं, कशाला सोडायचं. त्याला मस्त आहे. बुट वगैरे घालूया, बघायची गरज नाही. गाडी काढूया आणि तुम्हाला तिकडे नदीच्या किनारी घेऊन जातो भाई. काय काय जण बसले आतमध्ये, काय काय जणांना नाही आवडत. बोलले भाई चिकन वगैरे नाही का देवळात, त्यांना चिकन बिकन भेटणार आहे का. असे 80 मित्र आहेत. आल्यापासून मलाच दिली गाडी चालवायला त्यांनी. मस्त मागं आराम करतोय बसून. कामामध्ये पण असाच होता, लपून राहायचा बाथरूम मध्ये. वॉशरूमला बसायचं ना, काय करायचं माहितीये काय, आतमध्ये वॉशरूमला बसायचा. आणि मी आलो आणि मला कळलं ना आतमध्ये बसलाय, तर मी ना बाहेरून ओपन करायचं भाई. फिलिंग आहे बघा, एकदम गाव इंडी एक नंबर. बघा भाऊ एक नंबर आहे. हा बघा बाबा काय बोले ना, असं
पाहायची लागतो ती मोबाईल पडा का पाहून एक नंबर वाटतंय खरं हे बघा हे बघा हे बघा हो ते बघा तिथं चल तुला पब्लिक बाय या असं चांगल्या चांगल्या जागेवर या तिकडे तिकडे फिरण्यापेक्षा घरात बसण्यापेक्षा अरे चांगल्या चांगल्या जागेत फिरा पाणी वरती येते गाडी धुवायला. हे पूर्ण पाणी असं जातं पावसामध्ये हा. रोड दिसत नाही हा गाडी धुवायला मस्त आहे. मग दिव्या का नको माझ्या आणावं लागायचं गाडी चला भावना भेटूया चला बाय भावना तुमच्यामध्ये आहे का कुणाचा मित्र की अजून पण फनी सांगते ठेवतो बघा कोण आहे तुमच्यामध्ये जर असेल तर कमेंट करा भावनो आता हे जे फनी ठेवणारे मित्र आता नाहीये जास्त जास्त कोण ठेवत पण नाही माझ्या भावनी किच्यातून काढली बोललो दाखवूया न बघा केलं तरी सगळे सेट आहेत तरी पण बोलतो थांब काय फनी फिरवते बोलतोय जाऊन भावांनो आता आपण वज्रेश्वरी मंदिरात चाललोय तुम्ही बघू शकता गर्दी हवान वाद होतो पट्टे मजा आली 3 वर्षानंतर भेटलो आम्ही पण डायरेक्ट देवाच्या दर्शनाला काय हो डायरेक्ट देवाच्या दर्शनाला असं बोलतो नाही युती झाली राजकारणासारखं झालं बाई बोलायला शिकतो आता हळूहळू हे बघा मंदिर बघा, एक नंबर आहे हो ना जाऊया आता आपण वरती शूज काढतो मी इथे तिथे कावढे फंड होणार ना शूज भावांनो मी शूज सेलेक्ट शूज स्टोरी बनवू नका तिकडून कसं आहे अरे भावांनो एकदा यायचं होतं हॅलो जाऊयात आतमध्ये एंट्री करूया गर्दी आहे फिरतो हे भाई जेवण लय झालंय आम्हाला मग पोट लय फुगलंय झोपायला लागली बा बोलतो मी गाडी चालवताना झोपल गाडी त्यांना झोपवलं तर दोघं वरती जाऊ नये हो घरात बसण्यापेक्षा चांगले चांगले नजरे बघा भावांनो खरंच दुनिया खूप मस्त आहे पण जगता आलं पाहिजे भावना बघा वज्रेश्वरी मंदिरच्या वरतून नजारा बघा कसा दिसतो पूर्ण बोलताना सगळ्या साईडचं दिसतं बघा घेतलेत मिठाई 100 रुपयाला पॅकेट एक लय गर्दी आहे फट्टे गर्दी आहे पब्लिक लढती आहे लागून बघा का वाऱ्यात परत आली हा ना क्या मजा येते ना गाडी चालवून थोडी पण हाते काय नाही अडपडी थोडी पण आहे ना धूळ तर थोडीशी पण नाही रस्ता चांगला आहे ना एकदम धूळ पण थोडीशी पण नाही धूळ पण नाही भावाने बघितलं एकदम मस्त रोड येताना जरा हेल्मेट बिल्मेट घालून या तोंडाला मास्क बी तेव्हा याची वाट लागते धुळात तेव्हा का तेव्हा किती धुळे बघा जमलं तर भावा नको कोणाला पुन्हा तेप्तीमध्ये या कपडे तिथं पूर्ण वाट लागते या धुळणी बेकार आता घरी चाललो आपण झालं फिरून निंडून झालं पैसा खर्च झाला आता घरी जाऊ झोपून घ्यायचं भावानं मी आता चाललोय घरी विरार स्टेशनला उतरलोय मित्रांनी सोडलं मला विरार स्टेशनला आता 7:11 लागली आहे अंधेरी स्लो मला भावानं कपडे पण बघू शकतात लय घांजले कमी खूप जोड होती त्या साईडला मी त्या बीचवरती काढला व्हिडिओ आणि तो व्हिडिओ चुकून माझ्याकडून डिलीट झालाय तर प्लीज गेल्या व्हिडिओला जसं सपोर्ट दिला तसं या व्हिडिओला पण सपोर्ट द्या स्टार्ट मी केलता व्हिडिओ विरार स्टेशन पासून तर तिथून तो माझ्याकडून चुकून डिलीट झालाय तर प्लीज सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा भाऊ आणि असाच सपोर्ट द्या भाऊ बाकी काय नाही तर बाय टेक